देशविदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना भाविक गुरुस्वरूप मानतात आणि गुरुपौर्णिमेला रोख असेल, सोनं नाणं असेल, माणिक मोती असेल या स्वरूपात दान देत असतात. मात्र काही भक्त असे आहेत की सर्वश्रेष्ठ दान ज्याला आपण म्हणतो ते रक्तदान जे आहे त्या माध्यमातून आपली भक्ती जी आहे ती साईचरणी प्रकट करत असतात. आणि साईबाबा संस्थांच्या रक्तपिढीमार्फत हा जो रक्तसंकलन जे आहे ते केलं जातं. दररोज बघितलं तर सरासरी 30 ते 35 भक्त जे आहेत ते रक्तदान करत असतात. मात्र उत्सवामध्ये 100हून अधिक भाविक जे आहेत ते दिवसभरात रक्तदान करतात. एकंदरीत जर बघितलं तर साईबाबा संस्थांच्या व्यतिरिक्त जे सिव्हिल हॉस्पिटल आहे, नाशिक असेल, नगर असेल, त्यासोबत जे प्रवरा ग्रामीण रुग्णालय आहे ते देखील या ठिकाणी रक्तदान आणि जे रक्तदाते आहेत त्यांच्याकडून रक्त संकलन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना एक मर्यादित वेळ ठरवून दिलेली आहे. अशा पद्धतीने जो रक्त तुटवडा जो आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो भाविकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि भाविकांना रक्तदान झाल्यानंतर खरं तर VIP दर्शन जे आहे ते दिलं जातं. मोफत दर्शन जे आहे त्याची व्यवस्था जी आहे ती रक्तदात्या भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. आपण येथील रक्तपेढीचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. उत्सवाच्या कालावधी दरम्यान जे रक्तदान आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं. आज साधारणतः किती रक्तदान होईल? 80 ते 100 बॅग्स रक्तदान होईल अशी शक्यता वाटते. आणि या व्यतिरिक्त कोणत्या रक्तसंकलनसाठी किंवा नाशिक सिव्हिल नगर कोण येतं? हो, नाशिक सिव्हिल नगर सिव्हिल हॉस्पिटलचे रक्तपेढी आणि PMT मेडिकल कॉलेजची रक्तपेढी, पुन्हा विळत घाट मेडिकल कॉलेजची रक्तपेढी ह्या पण येतात इतर दिवशी कलेक्शन करतात. आज गुरुपौर्णिमा आहे. साधारणतः 3 दिवसामध्ये किती रक्तदान होईल असं वाटतं? किती रक्तदाते समजा? तरी 200 ते 250 रक्त बॅग कलेक्शन होईल अशी शक्यता वाटते. या पद्धतीने जे आहे आपण बघितलं तर जानेवारीपासून तर जुलैपर्यंत जर आपण रक्तदात्यांची संख्या बघितली तर ती 6000पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. त्या व्यतिरिक्त इतर रक्तपेढ्या ज्या आहेत त्या देखील रक्त संकलन करतात. त्यामुळे एक मोठं भाविकांचं जे एक बाबांच्या प्रति प्रेम आहे ते या रक्तदानाच्या माध्यमातून प्रकट होताना आपल्याला पाहायला मिळतं. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.